नवनीत राणा माझ्यासोबत आहेत। ह्या क्षणासाठी 5 वर्ष जे 5 वर्षाचा वनवास भाजपच्या आमदारांनी खासदारांनी तुम्ही सगळ्यांनी सहन केला, उद्धव ठाकरेच्या सोबत तुम्ही संघर्ष केला, या क्षणासाठी आपण 5 वर्ष आतुरतेने वाट पाहत असाल। काय भावना होती जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली? आज धोके ज्या लोकांनी 2019 मध्ये धोका दिला होता, आज सत्याची विजय आहे। आणि ज्यांनी या महाराष्ट्राला धोका दिला 2019 मध्ये आणि धोका देऊन 19 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यांनी शपथ घेतली, आज याच्यावर हे सिद्ध होता है कि धोखेबाज को महाराष्ट्र की जनता साइड में रखती है और जो सच्चाई की लड़ाई लड़ता है, आज उन्होंने ऐसे मुख्यमंत्री आज शपथ ली है। तो मला असं वाटते कि धोखेबाजों को सबक तो ये महाराष्ट्र की जनता ने दिखाई दिया है। पर मला एवढंच मी तुम्हाला सांगू शकते की आज जे उत्साह आमचे डोळे जे पाहण्यासाठी जे स्वप्न आम्ही पाहत होतो, ज्याच्यासाठी आमचे सारखे सैनिक या महाराष्ट्रामध्ये लढत होतो, ॲज ए लोकप्रतिनिधी या देवेंद्रजींच्या सोबत काम करताना एवढे वर्ष रवीजींनी आम्ही दिलेले आहे, तर ते स्वप्न आमच्या डोळ्यात होतं आणि सगळी हिस्ट्री आज पार केली आमच्या देवेंद्र फडणवीसजींनी। हे दाखवून दिलं आहे की थांबणार नाही म्हणतात पुढचे 5 वर्ष। आता महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि इकडचे लोकही थांबले नाही पाहिजे, शेतकरी थांबले नाही पाहिजे आणि इकडचा इन्फ्रास्ट्रक्चरही सुद्धा थांबलं नाही पाहिजे। तर मला वाटते माझा जय जय महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राची जय जय होणार आहे, कारण देवेंद्र फडणवीसजी हे आत्तापासून मुख्यमंत्री आहे। महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल